नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पियुष मेहर, MD होमिओपॅथी आपलं सर्वांचं स्वागत करतो आरोग्य मंत्र या सिरीजमध्ये. आजचा विषय आपला आहे पाणी पिण्याची योग्य सवय. पाणी पिण्याची योग्य सवय म्हणजे जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी, क्रॅम्प्स किंवा मसल टिंगलिंगचे प्रॉब्लेम्स असतील तर याचे एक कारण तुमचं पाणी पिण्याची चुकीची सवयीमुळे पण असू शकतात. सो आज आपण जाणून घेणार आहोत की व्हॉट, वाय, वेन, हाऊ म्हणजे पाणी कसं, किती, केव्हा आणि कसं प्यावं ह्याबद्दल. बहुतांश वेळा आमच्याकडे काही पेशंट्स येतात, वारंवार डोकेदुखी किंवा हिकअप्स म्हणजे उचक्या येणे, क्रॅम्प्स येणे आणि मसल ट्विचिंग म्हणजे काय, एखादं मसल फडफडणे ह्या समस्या घेऊन ह्यांना आम्ही पुष्कळ वेळा औषधं न देता फक्त पाणी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला पिण्याचा सल्ला देतो. त्याने हे मेजर प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. तर इतकी छोटीशी सवय इतक्या मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा वर्क एकदम योग्य पद्धतीने करू शकते. याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे वॉट, काय प्यावं. तर पाणी, पाण्याचे पदार्थ, उदाहरणार्थ लिंबू सरबत, कोकम सरबत किंवा मग पाणी सब्जाच्या बियांबरोबर अशा पद्धतीने शहाळं किंवा इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे इलेक्ट्रॉल पावडर जे आपण म्हणतो, ORS पावडर म्हणतो, तेही तुम्ही पाण्याच्या बरोबरीने घेऊ शकता. पुष्कळ वेळा लोक म्हणतात पाणी जात नाही. तर पाणी जात नाही म्हणजे काय, त्याचं एक तर तापमान योग्य नाही आहे किंवा मग एक तर ते खूपच थंड आहे किंवा मग खूपच गरम आहे. तर एक योग्य तापमानामध्ये म्हणजे की टिपीतलं पाणी तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये पिऊ शकता. जर गार काही खाल्लं असेल आणि त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्हाला पोटाच्या काही समस्या होऊ नये ह्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही फ्युचरमध्ये गरम पाणी त्याच्यावर पिलात तर तुमची पोटाचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होते. सकाळी उठल्यावरती रिकाम्या पोटी कोमट पाणी तुम्ही 1 ते 2 ग्लास पिणे हे तुमच्या शरीराच्या डिटॉक्ससाठी उत्तम आहे. व कधीही पाणी उभे राहून पिऊ नये, बसूनच तेही थोडे थोडे घोट घोट प्यावे. त्याने तुमचं हायड्रेशन लेवल चांगलं राहील. त्याचबरोबर दररोज कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी एक नॉर्मल ॲडल्ट घेऊ शकतो. ह्याच्यापेक्षा कमी घेऊ नये, त्याने डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. पाणी योग्य प्रमाणात पिल्यास फायदे काय होतात तर त्वचा चकचकीत होते व चमकदार होते. त्याचबरोबर तुमचे डिहायड्रेशनच्या समस्या म्हणजे जे थकवा जाणवतो तो तुम्हाला जाणवत नाही, फ्रेश वाटायला लागतं व बऱ्याच वेळा पचनक्रियाही सुधारण्यास मदत होते. लहान मुलांमध्ये प्रत्येकी 20 किलो मागे 1 लिटर पाण्याची गरज असते. तहान लागण्याची वाट बघू नका. निरोगी आयुष्यासाठी दर तासाला पाणी पिणे गरजेचे आहे. आजच पाणी पिण्याची सवय लावा. आरोग्यदायी जीवन जगा. धन्यवाद.